यमदीपदान कसे करावे? आपल्या घरातील व्यक्तीवर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारे मृत्यू असे होऊ नये यासाठी यमदीपदान करायचे असते. तर अपमृत्यू किंवा अचानकपणे मृत्यू म्हणजे ॲक्सिडेंट होऊन मरण येणे किंवा साप चावून मरणे किंवा शॉक लागून मरण येणे, म्हणजेच नैसर्गिकरित्या येणाऱ्या मरणापेक्षा कुठल्याही घटना किंवा कारणाने अचानकपणे येणारा मृत्यू असा याचा अर्थ होतो. आपल्या घरातील व्यक्तीवर असे अचानक किंवा अपमृत्यू येऊ नये किंवा यापासून कसे वाचावे यासाठी हे यमदीपदान करणे महत्त्वाचे असते. अगोदर कणकेचा 4 मुखी किंवा 1 मुखी दिवा बनवून घ्या. कणिक मळताना कणकेमध्ये थोडीशी हळद घालायची आहे. दिवा तयार करून घ्यायचा आहे. 2 मुटके करायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये कापसाची वात घालायची आहे. दिव्यात तिळाचे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे. दिव्यात 1 रुपयाचे नाणं आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. दिवा प्रज्वलित करून घराच्या दक्षिण दिशेला दिव्याचे तोंड करून दिवा ठेवायचा आहे. दिव्याखाली विड्याचे पान किंवा केळीचे पान ठेवायचे आहे.